नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर डोंगरे सर. मॅथ्स मिरर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीचा पॉलिनोमियल हा जो चॅप्टर आहे याला सुरुवात आपण करणार आहोत. तर पाहूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच तर त्यासाठी सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. पहा तर मग आता पॉलिनोमियल या चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये आपण पहिल्यांदा पॉलिनोमियलची डेफिनेशन पाहू. इफ पॉवर ऑफ द व्हेरिएबल. आता इथं व्हेरिएबल हा शब्द यूज केला आहे, मी त्याचा खाली मिनिंग पण दिलेला आहे. आर होल नंबर्स देन दॅट अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज नोन ॲज पॉलिनोमियल. तर असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्यामधलं एक्सप्रेशनमध्ये एखादं व्हेरिएबल यूज केलेलं असतं, त्या व्हेरिएबलची पॉवर जर होल नंबर असेल तर त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला म्हणायचं असतं पॉलिनोमियल. म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये जे व्हेरिएबल यूज केलेलं असेल त्या व्हेरिएबलची पॉवर जर होल नंबर असेल तर त्या एक्सप्रेशनला आपण काय म्हणणार? पॉलिनोमियल. आता होल नंबर म्हणजे पॉवर काय असणार? होल नंबर म्हणजे पॉवर असायला पाहिजे 0, 1, 2, 3, 4, 5 इन्युमरेबल. मग कोणती पॉवर नसायला पाहिजे? पॉवर नसायला पाहिजे 1/2 अशी हाफमध्ये पॉवर नसायला पाहिजे फ्रॅक्शनमध्ये, किंवा निगेटिव्हमध्ये पॉवर नसायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल -1, -2 अशा प्रकारच्या पॉवर त्याच्यामध्ये चालणार नाही. मग पॉवर कोणत्या चालतील? तर 0, 1, 2, 3, 4, 5 टू इन्युमरेबल अशा पॉवर चालतील. आता यामध्ये आपण जो व्हेरिएबल हा शब्द यूज केला, तर व्हेरिएबल म्हणजे काय असतं? व्हेरिएबल मीन्स अल्फाबेट्स. कोणते अल्फाबेट्स? ABCD टू झेड पर्यंतचं कोणतंही अल्फाबेट जर एखाद्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये यूज केलेलं असेल तर त्या एक्सप्रेशनला आपण काय म्हणणार? व्हेरिएबल म्हणणार. म्हणजे आपण आपलं पॉलिनोमियल समजून घेतलं. पॉलिनोमियल म्हणजे काय? की कुठलंही अल्जेब्रिक एक्सप्रेशन की ज्यामध्ये एखादं व्हेरिएबल यूज केलेलं असतं आणि त्या व्हेरिएबलची पॉवर जर होल नंबर असेल तर त्याला आपण काय म्हणणार? पॉलिनोमियल. इथे एक्झाम्पल दिले आपण. हे एक्झाम्पल पाहून घेऊया. p³ -1/2 p² + p. आता इथं बघा, आता इथं p हे व्हेरिएबल यूज केलेलं आपल्याला दिसतंय आणि p ची पॉवर काय आहे? होल नंबर आहे. 3 म्हणजे होल नंबर आहे. -1/2. आता हा 1/2 काय? तो 1/2 हा p² चा कोइफिशियंट आहे. कोइफिशियंटचा आणि या पॉलिनोमियलचा कुठलाही संबंध नाही. ते कोइफिशियंट काही असेल तरी चालेल. मग इथं 1/2 आहे, चालेल, काय अडचण नाही. तर त्यामध्ये आपल्याला हा जो p दिसतोय, p आणखी एक व्हेरिएबल आहे याच्यामध्ये आणि त्या व्हेरिएबलची पॉवर काय? 2 होल नंबर आहे. आणि इथे एक व्हेरिएबल आहे p, त्याची पण पॉवर काय आहे? काहीच नाही म्हणजे 1 असते. काहीच नाही म्हणजे काय असते? 1 असते. तर बघून घ्या आता. p³ -1/2 p² + p⁻1 म्हणजे हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपण पाहतोय याला आपण म्हणू शकतो पॉलिनोमियल. ठीक आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल पाहूया. इथं बघा, इथं आपण व्हेरिएबल यूज केलेला आहे m. आता त्या व्हेरिएबलची पॉवर आहे 2 म्हणजे होल नंबर आहे. इथं दुसरा व्हेरिएबल यूज केलेला आहे n ची पॉवर आहे 3. हे पण त्या ठिकाणी होल नंबरमध्ये आहे. आणि इथं व्हेरिएबल आहे m, त्याची पण पॉवर 5 आहे. म्हणजे या ठिकाणी या तिन्ही जर पॉवर आपण पाहिल्या तर त्या पॉवर म्हणजे काय आहेत? आपल्या होल नंबर आहेत. त्यामुळे हे पण आपलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन काय असेल? पॉलिनोमियल असेल. आता तुम्ही म्हणाल इथं हा जो नंबर यूज केलाय तो नंबर अंडररूट मध्ये आहे, मग त्याला आपण पॉलिनोमियल म्हणायचं का? तर हो, म्हणायचं. कारण का? कारण m ची पॉवर 5 आहे. m चा कोइफिशियंट मात्र काय आहे? √3. कोइफिशियंटचा आणि या डेफिनेशनमध्ये कुठलाही शब्द असा यूज केलेला नाही. त्यामुळे कोइफिशियंट काहीही चालेल, फक्त पॉवर काय असायला पाहिजे? पॉवर मात्र होल नंबर असायला पाहिजे. इथं बघा होल नंबर दिसतोय, इथं होल नंबर दिसतोय, इथं पण होल नंबर दिसतोय. आता आपण तिसरं एक्झाम्पल पाहूयात. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये फक्त एकच काय केलेलं आहे? कोइफिशियंट म्हणजे याला कॉन्स्टंट म्हटलं जातं. याच्या शेजारी कुठल्याही प्रकारचं अल्फाबेट यूज केलेलं नाही, कुठल्याही प्रकारचं व्हेरिएबल यूज केलेलं नाही. मग याची पॉवर काय असते? या 6 ची पॉवर असते 0. कुठल्याही नंबरची पॉवर त्या ठिकाणी काय असते? 0 असते. त्या नंबरला म्हटलं जातं कॉन्स्टंट. काय म्हणतात त्या नंबरला? कॉन्स्टंट म्हणतात. ठीक आहे. मग आता कॉन्स्टंट ची पॉवर जर 0 असेल तर तेही काय असतं? पॉलिनोमियल. कारण आपण बघितलं होल नंबरमध्ये काय काय इन्क्लूड होतंय? 0 इन्क्लूड होतंय, 1, 2, 3, 4, 5 पण इन्क्लूड होतंय. म्हणजे याचा अर्थ 0 पॉवर चालेल आपल्याला. तर या ठिकाणी पॉवर 0 आहे. म्हणजे हे पण काय आहे? आपलं पॉलिनोमियल आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे झालं पॉलिनोमियल कशाला म्हणायचं ते. इफ द पॉवर ऑफ द व्हेरिएबल आर होल नंबर देन दॅट अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज नोन ॲज पॉलिनोमियल.
तर अशा प्रकारचे हे पॉलिनोमियलचे काय झाले एक्झाम्पल झाले 1, 2 अँड 3. याच्यानंतर आपण पाहतोय टाइप्स ऑफ पॉलिनोमियल. आता टाइप्स ऑफ पॉलिनोमियल पाहताना त्या टाइप्स कोणत्या बेसिसवरती आहेत, तर टाइप आहेत बेस ऑन टर्म्स. टर्म्स कशाला म्हणायचं, तर टर्म्स असतात. आता इथं आपण एक व्हेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबल बरोबर प्लस किंवा मायनसने लिंक केलेलं आहे. जर असं प्लस किंवा मायनसने लिंक केलेलं असेल तर त्याला टर्म्स कन्सिडर करतात. म्हणजे m² ही एक टर्म झाली, 2n³ ही दुसरी टर्म झाली, अँड √3m⁵ ये तिसरी टर्म झाली. ठीक आहे. तशा टर्म्स या नेहमी प्लस किंवा मायनसच्या साईनने काय केलेले असतात, लिंक केलेले असतात. मग त्या टर्म्सच्या बेसिसवरती पॉलिनोमियल्सच्या डिफरंट टाइप्स असतात. आता पहिली टाइप आपण पाहतोय मोनोमियल. मोनोचा मिनिंग होतो 1. मोनोचा मिनिंग काय होतो 1. मग आता त्याची डेफिनेशन पण तशीच बनते, पॉलिनोमियल हॅव्हिंग 1 टर्म. ज्या पॉलिनोमियलमध्ये फक्त एकच टर्म आहे त्याला आपण काय म्हणणार, मोनोमियल. फॉर एक्झाम्पल 2x एकच टर्म आहे, कुठल्याही प्रकारचं प्लस किंवा मायनसने इथं लिंक केलेलं नाहीये. म्हणजे 2x इथं एकच टर्म आहे, 5 इथंही एकच टर्म आहे, आणि 3x³ इथंही पण आपण पाहतोय एकच टर्म आहे. तर अशा प्रकारे हे जे 3 एक्सप्रेशन आपण पाहतोय या 3 एक्सप्रेशनला आपण म्हणणार मोनोमियल. काय म्हणणार, मोनोमियल. कारण या 3 एक्झाम्पल्स मध्ये आपण पाहतोय एकच टर्म आहे. मग मोनोमियलची डेफिनेशन काय, पॉलिनोमियल हॅव्हिंग 1 टर्म. ज्याच्यामध्ये एकच टर्म असते असं पॉलिनोमियल म्हणजे मोनोमियल. आता आपण जाऊया दुसऱ्या टाईपकडे. दुसरी टाईप आहे बायनोमियल. बायनोचा मिनिंग होतो 2. बायनोचा मिनिंग काय होतो 2. बायनोमियल त्याची डेफिनेशन काय, पॉलिनोमियल हॅव्हिंग 2 टर्म्स. म्हणजे ज्या पॉलिनोमियल मध्ये 2 टर्म असतील त्याला आपण काय म्हणणार, बायनोमियल. आता पाहूयात एक्झाम्पल मध्ये आहेत का 2 टर्म. बघा इथं x⁴ ही एक टर्म झाली आणि x ही दुसरी टर्म. म्हणजे 2 टर्म या प्लसच्या साईनने काय केलेले आहेत, लिंक केलेले आहेत. मग आपण या पूर्ण पॉलिनोमियलला म्हणू शकतो बायनोमियल. ठीक आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल पहा, m² ही एक टर्म झाली आणि 3m ही झाली दुसरी टर्म, सेकंड टर्म. आणि या दोन्ही टर्मला मायनसच्या साईनने काय केलेलं आहे, लिंक केलेलं आहे. तर आपण याला पण म्हणू शकतो बायनोमियल. कारण यामध्ये 2 टर्म आहेत, एक m² आणि दुसरी आहे 3m. म्हणजे हे पण झालं बायनोमियल. त्यानंतर बघा इथं आपण पाहतोय पहिली टर्म आहे 3/4 x⁻² आणि दुसरी टर्म आहे +2. म्हणजे याचा अर्थ आपण पाहतो ही एक टर्म झाली आणि या ठिकाणी ही 2 म्हणजे काय, दुसरी टर्म, आणि दोन्हींना लिंक केलेलं आहे प्लसच्या साईनने. म्हणजे या तिन्ही एक्झाम्पलला आपण म्हणणार बायनोमियल. कारण या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये या पॉलिनोमियल मध्ये आपल्याला 2 टर्म पाहायला मिळतात, म्हणून याला आपण म्हणणार बायनोमियल चे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर तिसरी टाईप आहे ट्रायनोमियल. तिसरी टाईप आहे ट्रायनोमियल. ट्रायनोमियल म्हणजे काय, डेफिनेशन काय सांगते, पॉलिनोमियल हॅव्हिंग 3 टर्म्स. ट्राय मीन्स 3. ट्रायचा मिनिंग काय होतो 3. ट्रायनोमियल मीन्स पॉलिनोमियल हॅव्हिंग 3 टर्म्स. ज्या पॉलिनोमियल मध्ये 3 टर्म्स असतात त्याला आपण काय म्हणणार, ट्रायनोमियल. आता बघा इथं आपण एक्झाम्पल पाहतोय. पहिली टर्म बघा 2/7 y⁻². इथे एक टर्म, 2y इज द सेकंड टर्म अँड 5 इज द थर्ड टर्म. तो 3 टर्म्सला इथं काय केलेलं आहे, मायनस आणि प्लसच्या साईनने लिंक केलेलं आहे. बघा एक टर्म, सेकंड टर्म अँड थर्ड टर्म. 3 टर्म्स आहेत म्हणून याला काय म्हणायचं, ट्रायनोमियल. दुसरं एक्झाम्पल बघा x³ एक टर्म, √3x सेकंड टर्म and 5 is the third term. So this polynomial is also called trinomial because 3 terms are present in that polynomial. 3 terms present आहेत म्हणून त्याला काय म्हणणार आपण, ट्रायनोमियल म्हणणार. त्यानंतर आहे 2a² 1 टर्म, -7a सेकंड टर्म, +7 थर्ड टर्म. इथं पण आपण पाहतोय 3 टर्म्स या प्लस किंवा मायनसच्या साईनने लिंक केलेल्या आहेत म्हणून याला पण आपण काय म्हणणार, ट्रायनोमियल. तर या पाहिले आपण टाइप्स ऑफ पॉलिनोमियल बेस ऑन टर्म्स. त्या पॉलिनोमियल मध्ये किती टर्म्स प्रेझेंट आहेत यावरून आपण त्याच्या टाईप पाहिल्या. पहिली टाईप पाहिली मोनोमियल. ज्या पॉलिनोमियल मध्ये एक टर्म असते त्याला आपण म्हणणार मोनोमियल. बायनोमियल, ज्या पॉलिनोमियल मध्ये 2 टर्म्स असतात त्याला आपण म्हणणार बायनोमियल. आणि ज्या पॉलिनोमियल मध्ये 3 टर्म्स असतात त्याला आपण म्हणणार ट्रायनोमियल. या झाल्या पॉलिनोमियलच्या टाइप्स अकॉर्डिंग टू द बेस टर्म्स प्रेझेंट ऑन इट. या
टर्म्स किती प्रेझेंट आहेत यावरून त्याच्यात 3 टाईप पडतात, मोनोमियल, बायनोमियल आणि ट्रायनोमियल. ठीक आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.